नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाची पांढरी शुभ्र अशी बर्फी माझ्या आईच्या हातची। चला तर मग आज सुरू करूया कसं बनवायची ती। साहित्य एवढा डबा भरून खोबऱ्याचा किसलेला किस, खवलेला किस, नंतर पाऊण डबा तो साखर, 2 कप मलईचं दूध, मलई मिश्रित दूध, 7-8 काजू बदामची पावडर आणि दुधाची पावडर 2 पाकिटं दुधाची, आणि वेलचीची पूड। एका पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकले आणि त्यात खोबऱ्याचा किसलेला किस टाकला आहे। त्यात साखर टाकत आहे, दूध टाकत आहे, दुधाची पावडर टाकली आहे, काजू बदामची पेस्ट टाकली आहे, वेलचीची पावडर टाकली आहे। हे सगळं एकत्र करून सगळं आटवायचं आहे आपल्याला। आपण थोडी यामध्ये मलई टाकून घेतलेली आहे। आता हे मंद गॅसवरती आपण ठेवलेलं आहे। थोडंसं घट्ट गोळा होईपर्यंत आपण हे आता आटवायला ठेवलेलं आहे। हा घट्ट गोळा होईपर्यंत त्याला परतत राहायचं। शेवटी हे साखर सुटायला लागली मागच्या प्लॅनमध्ये। बंद कर। हे सारण घट्ट झाल्यावर ते पूर्ण ताटामध्ये टाकायचं आणि त्याच्या वड्या थापून घ्यायच्या। बंद कर। परातीला तूप लावून त्याच्यावर सारण टाकल्यावर ते हातात पिशवी घेऊन थापून घ्यायच्या। चाकूने त्याच्या वड्या पाडून घेऊया। खोबऱ्याची वडी आता आपली तयार झालेली आहे। बघा किती छान दिसते, टेस्टला पण मस्त लागणार, खूप सुंदर। आपली खोबऱ्याची बर्फी तयार झाली आहे। खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे। चला मग येताना खायला तुम्ही पण ट्राय करा आणि बनवा मस्तपैकी खोबऱ्याची बर्फी छान। धन्यवाद।